श्रावण महिन्यातील आपण कविता पाहिली आहे बरोबर मागच्या तासिकेला. या तासिकेत आपण त्या कवितेवरला काय पाहायचंय स्वाध्याय पाहायचा आहे. नवीन शब्द शिकूया. त्या कवितेतले आपण अगोदर शब्द शिकूया. आपण कवितेत पण पाहिले पुन्हा एकदा बघूया. श्रावण म्हणजे काय रे श्रावण महिन्यात मोठ्याने बोला मोठा मोठा नवन आश्चर्य नवलाई तोरण तोरण अभारी आभारी चोवन म्हणजे काय रे दिसेल दिसतो आहे. कारजात म्हणजे काळजात धाकधूक म्हणजे काय रे भीती. इजा म्हणजे काय विजा. किल्लोळ म्हणजे काय किल्लोळ म्हणजेच काय किल्लोळ म्हणजे सॉरी कल्लोळ. किल्लोळ म्हणजेच काय कल्लोळ. पाका म्हणजे पंखांचा पिसारा. थाटामाटात थाटामाटात संगा सोबत घेऊन लांडोर मोराची मादी. पाणी 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 पाऊस भुरुक भुरुक रिमझिम पाऊस. भेपक्याचा म्हणजेच कुणाचा बेडकाचा. गाणा गाणे राती रात्री. डुरुक 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 काय रे काय डुरुक डुरुक डराव डराव असा बेडकाचा आवाज. आता आपण काय करायचे बाळांनो प्रश्न उत्तर सोडवणार आहोत. तुम्हाला शिकवले ना समजावून सांगितले ना आता पटपट सांगायची उत्तर मला गडबड नाही करायची. कवितेत आलेले शब्द चौकटीत लिहा. पहिला प्रश्न कवितेत वर्णन केलेल्या महिन्याचे नाव श्रावण म्हणजेच श्रावण श्रावण महिना बरोबर. पुढचा प्रश्न आहे मोराच्या संगतीने नाचणारी कोण लांडोर. शाब्बास लांडोर. रात्री डुरुक डुरुक करणारा शाब्बास हुशार येत रे तुम्ही. असेच पाठ करायचे हो प्रश्न. आकृती पूर्ण करा. श्रावण महिन्याची वैशिष्ट्ये सांगायची आपल्याला. वैशिष्ट्ये म्हणजे श्रावण महिन्यात काय असतं कसं असतो कवितेत सांगितली की नाही काय काय आहे ते. मग सांगा बरं काय काय असतं श्रावण महिन्यात. म्हणजे बेडकाचा आवाज. चला बेडकांचा आवाज. दुसरं काय असते हिरवळ असते की नाही हिरवळ असते चोहीकडे. अजून काय असतं रे रिमझिम पाऊस असतो की नाही. रिमझिम पाऊस शाबास. आणि काय असतो इंद्रधनुष्य. हे श्रावण महिन्याचे काय आहेत वैशिष्ट्य आहेत. पुढचा प्रश्न बघा काय सांगते वाचा. बघा पुढचा प्रश्न काय 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. सांगा बरं श्रावण महिन्यातील निसर्गाचे वर्णन तुमच्या शब्दात लिहा. तुमच्या शब्दात लिहायचे श्रावण महिन्यातले वर्णन. कसे लिहिणार खूप पाऊस पडतो. बघा आपण ह्या बाजूला लिहूया किंवा काय करायचंय या प्रश्नाचं उत्तर बघा आपण इथं लिहूया. इथं लिहून लिहूया श्रावण महिन्याचे वर्णन ना बरोबर. एक लिहूया श्रावण महिन्यात खूप पाऊस पडतो. येते का असं बरं काय लिहा 4 लिहायचे वैशिष्ट्य. श्रावण प्रश्न काय होता रे
श्रावण महिन्यात हिरवळ असते. अजून श्रावण महिन्यात खूप पाऊस पडतो. नाही, पाणी रिमझिम पडते किंवा रिमझिम पाऊस पडतो असं लिहून आपण. श्रावण महिन्यात पाऊस कसा असतो रे? रिमझिम असतो. अजून श्रावण महिन्यात आकाशात काय असतो? इंद्रधनुष असतो. श्रावण महिन्यात आकाशात इंद्रधनुष्य दिसतो. अजून काय? मोर नाचतो का नाही? श्रावण महिन्यात मोर नाचतो. श्रावण महिन्यात मोर पिसारा फुलून नाचतो. बरोबर ना? पिसारा फुलवून नाचतो. ही काय आहे? ते आपल्या पहिल्या प्रश्नाची उत्तरे आहेत. याच्यानंतरचा प्रश्न कोणता होता मग? मोर आणि बेडूक पावसाचा आनंद कसे व्यक्त करतात? हा, ह्याचं आपण उत्तर इथंच लिहा बघा. मोर कसा करतो रे? मोर फुलवून नाचतो. पिसारा फुलवून नाचतो. आणि बेडूक कसा करतो रे? रात्री डुरुक डुरुक करतो. म्हणजे गाणे गाऊन आनंद व्यक्त करतो. बघा इथे लिहूया. बेडूक डराव डराव करून आनंद व्यक्त करतात. बरोबर? आनंद व्यक्त करतात. ह्या दोन प्रश्नाचे, ह्या प्रश्नाचं उत्तर हे आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण मागे पाहिलं. आता आपल्याला पुढचा प्रश्न पाहायचे. बरोबर? आता रिकाम्या जागा भरा. चला. 7 रंगाचा तोरण कसा? अबारी चोवलं. शाबास. आभारी म्हणजे आभाळी. आभारी चोवल. कार जात धाक दुक. विजा किल्लोर करत्या. हिजा शब्द कसा आहे? आज असाच आहे का कवितेत? हिजा किल्लोर करते. श्रावण महिन्यात भुरुक भुरुक काय असतो? पाणी. असा शब्द आलाय की पाणी. पाणी भुरुक भुरुक. धारा नाचत नाचत थेंबा धरती. थेंबा धरती तारत. थेंबा. थेंबा धरत येत चाल. बरोबर आले का? नाही. काय? पण पाणी हा शब्द कवितेत जसा आला तसा लिहायचे. समजलं? पाणी भुरुक. तसंच असते. पाणी भुरुक म्हणजे पाऊस रिमझिम रिमझिम येतो. पावसाला पाणी म्हटलेलं आहे कवितेत.
आता बघा कवितेत पुढचा प्रश्न बघा, कवितेत आलेल्या अपरिचित शब्दांची यादी करा. कवितेत आलेले अपरिचित शब्द कोणते रे? बघा हे अपरिचित शब्द कोणते कोणते आहे जे तुम्हाला माहित नव्हते अगोदर? कोणता आहे पहिला? अबारी. अजून श्रावण. श्रावण माहित नाही का तुम्हाला? श्रावण माहिती. बोली भाषेत श्रावण म्हटले बरं, श्रावण पण आहे. दुसरा अजून चोवल म्हणजे दिसेल, बरोबर. अजून महिन्या. श्रावण महिन्यात चोवल. इजा, किल्लोळ. बरोबर, शाबास. किल्लोर. अजून कारजात म्हणजेच काळजात. अजून इजा कल्लो. ढगा ढोल वाजवती. पाणी भुरुक. भुरुक नवीन शब्द आला ना रे? सायली काय? भुरुक भुरुक आणि भेपक्याचा. भेपक्याचा. अशा अजून काही शब्द आहेत जे तुम्हाला नवीन वाटतात, अपरिचित वाटतात, त्याची तुम्ही यादी करायचे, बरोबर. आता इथं बघा शेवटचा 6वा प्रश्न दिसते का तुम्हाला? काय आहे 6वा प्रश्न? 7 रंगाचे तोरण या समूहात 7 रंगाचे तोरण या शब्दसमूहाचा तुम्हाला समजलेला अर्थ. 7 रंगाचे तोरण म्हणजेच काय रे मग? काय सायली? इंद्रधनुष. धनुष नाही, इंद्रधनुष्य म्हणायचं. इंद्रधनुष्य. तर आपण पुढच्या पानावरला स्वाध्याय घेऊया. आता विचार करा आणि सांगा. खालील अर्थाच्या कवितेतील ओळी लिहा. बघा आहे श्रावण महिन्यात ढगांचा गडगडाट ढोलाच्या आवाजासारखा ऐकू येतो. विजांच्या कडकडाटामुळे मनात भीती निर्माण होते. असं अर्थ सांगणाऱ्या कवितेतील ओळी कोणत्या आहेत बघा बरं. श्रावण महिन्यात ढगा ढोल वाजवती, कार जात धाक धुक, इजा किल्लोळ करती. ह्या ओळी येणार कोणत्या? बघा इथं तुम्ही इथून करतोय. श्रावण महिन्यात ढगा ढोल वाजविती. ढगा ढोल वाजविती नाही, वाजवती. ढगा ढोल वाजवती आणि काळ जात का धाक धुक इजा किल्लोळ करते. कार जात धाक धुक विजा किल्लोळ करती. याच्या खाली एक ओळ आणि इथं बघा इथं कार जात असा शब्द आला कवितेत. कार जात धाक धुक आणि इजा असा आला. इजा किल्लोळ किल्लोळ करती. हे काय आहे? याचं उत्तर आहे. आता आपण पुढची ओळ बघूया. हे बघलं लिहिले ना हे. चला. श्रावण महिन्यात रिमझिम पाऊस पडत असतो. रिमझिम पाऊस पडत असतो म्हणजे कसा? भुरुक भुरुक. रात्री बेडकाचे गाणे कानावर पडते म्हणजे काय? डराव डराव का डुरुक 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 डुरुक. भेपक्यांचा आवाज म्हणजे काय? काय येईल? श्रावण महिन्यात पाणी भुरुक
भुरुक भुरुक. रात्री भेपक आणि पुढं कानी भेपक्याचा गाणा. कानी भेपक्याचा गाणं. कानी भेपक्याचा गाणं. डुरुक डुरुक. भेपक्याचा गाणा. डुरुक डुरुक. राती डुरुक डुरुक. राती डुरुक डुरुक डुरुक. हे या कवितेतलं ओळींचं वर्णन आलेलं आहे. समजलं का? हा, लिहून घ्या लवकर. घेतलं ना? चला पुढचा प्रश्न. माझ्यासोबत सोबत लिहायचं. आता माझा आवडता श्रावण महिना या विषयावर 4 ते 5 ओळीत माहिती लिहायचे. ही तुम्ही घरून लिहायची. माझा आवडता श्रावण महिना 4 ते 5 ओळीत तुम्हाला माहिती लिहायची. म्हणजे काय करायचे? श्रावण महिन्यात मला का आवडतो, श्रावण महिन्यात काय असते, त्यातलं तुम्हाला काय आवडतं ते सगळं लिहायचंय. जसं की श्रावण महिन्यात रिमझिम रिमझिम पाऊस पडतो, सभोवताली सगळीकडे हिरवळ दाटलेली असते, पक्ष्यांचा चिवचिवाट असतो, बरोबर, पिके वाऱ्यावर डोलतात, मोर पिसारा फुलून नाचतो, शेवटी अजून आकाशात म्हणजेच आभाळात इंद्रधनुष्य दिसतो, 7 रंगाचा इंद्रधनुष्य दिसतो, ढगात गडगडाट होतो, इजा किल्लोळ करतात. श्रावण महिन्यात काय असतं अजून? कधी पाऊस तर कधी ऊन येतं, म्हणून मला श्रावण महिना आवडतो. अशी माहिती तुम्ही लिहून आणायची आहे श्रावण महिन्याबद्दल. त्यानंतर बघा, श्रावण महिन्यात येणाऱ्या सणांची यादी करायची, माहिती मिळवायची तुम्हाला आणि गप्पा मारायचे. श्रावण महिन्यात कोणकोणते सण येतात? पहिला सण असतो नागपंचमी, बरोबर, राखी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन येते, आणि आपली दर्यादादाची काय असते? कोळी दादांची समुद्रावर असते ती पौर्णिमा, बरोबर ना? हे माहिती लिहायची. श्रावण महिन्यात कोणकोणती सण येतात ते तुम्ही यादी करा पटपट. हा, वहीत यादी करायची आणि मला लगेच पाठवायचं, दाखवायचं, किंवा मग घरी गेलं तर मोबाईलवर पाठवून द्या मला. आता खेळूया शब्दाशी. बघा, समानार्थी शब्द पट 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 सांगा. चला, समानार्थी शब्द श्रावण महिन्यात या कवितेतील समानार्थी शब्द सांगा. मोर, मोर म्हणजे काय रे? मयूर. काय असतो? मयूर. मयूर. पाणी, जल. जल. शाबाश. रात्र काय असते? निशा. रजनी, निशा. कान, कानाला काय म्हणतो आपण? कर्ण. कर्ण. ढग, मेघ. मेघ. वीज, चप्पल. चपला. विजेला अजून दुसरा पण शब्द आहे, ते शोधून आणा तुम्ही. विरुद्धार्थी शब्द बघा. विरुद्धार्थी शब्द सांगा. मोठा च्या विरुद्ध कोण असतो? छोटा. छोटा. लहान. छोटू. कमी, जास्त. जास्त. जवळ, दूर. खालील शब्दासाठी कवितेत आलेला शब्द शोधायचा आहे आपल्याला. बघा, श्रावण, सरावण. काय आलंय? सरावण. आभाळी, अबारी. अबारी. काळजात, कारजात. थाटामाटात, थाटात. काय आले? थाटात आले. काय आले? थाटात. खालील आकृतीतील प्राण्यांची व कीटकांची नावे पूर्ण करा बरं. इथं कोणकोणते आहेत बघा. कीटकांची नावं पूर्ण करायची आपल्याला, दिलेत बघा. डा, डा, डू, ना. बघा इथं बघा. डा, डास. डास. डू, बेडूक. गुड, शाबास. बेडूक.
ना नाग तोडा इथं गुगल गाय गोगल गाय गाय न पोटात पाय. अशा पद्धतीनं हे स्वाध्याय आहे आपला सगळा लिहून काढायचा तुम्ही. बरोबर. आता इथं काही ऍक्टिव्हिटी दिल्यात बघा. काही हे दिलेलं आहे इथं ते आपण बघूया. ओळखा पाहू पटकन ओळखायचं. कधी हिरवा कधी राखाडी, कधी पाणी कधी माती, डराव डराव करतो उड्यानी मारतो पावसाच्या राती, ओळखा पाहू मी कोण. बेडूक बरोबर. बघा 2 कोडे तुम्हाला दिलेत हा. पटकन सांगायचे मला एवढे एका एकाने. बघा हात वर करायचा. चालेल हात वर करायचं नाही ते ना. कधी हिरवा कधी राखाडी, कधी पाणी कधी माती, डराव डराव करतो उड्या मी मारतो पावसाच्या राती, ओळखा मी कोण. सायली सांग. बेडूक शाबास. टाळ्या त्यासाठी. आता हात वर करायचं. मी आहे राष्ट्रीय पक्षी, पंखावरती रंगबिरंगी नक्षी. मी आहे राष्ट्रीय पक्षी, पंखावरती रंगीबेरंगी नक्षी. केकारव करतो रानात, रमतो कवीच्या बालमनात. सांगा मी कोण. सांग जागृती. मोर. शाबास. टाळ्या. हुशार आहेत. गडबड नका करू. बघा पुढचं अजून काळजी घ्यायची आपल्याला शिकायचे. प्रत्येक गोष्ट या कवितेत आपण करून घेणार आहेत. बघा पावसाच्या संदर्भात जे बातम्या येतात त्या बातम्यांची कात्रणं कापायच्या बातम्या पावसांच्या आलेल्या गोळा करायची आणि एका अशा मोठ्या चार्टवर किंवा पुठ्ठ्यावर चिटकवायचे आहेत आणि भित्तीपत्रकावर प्रदर्शित करायचे आहेत. तुम्ही पावसाळ्यातल्या सगळ्या बातम्या गोळा करून आणायच्या. आपण इकडे आपल्या शाळेतल्या भित्तीपत्रकावरती गोळा करणार आहोत. ओवी अभंग ऐका आणि अपरिचित शब्द जाणून घ्या. ओवी म्हणजे ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानेश्वरांनी ओव्या लिहिल्यात, तुकोबरायांनी अभंग लिहिलेत, ते वाचायचे तुम्हाला आणि त्यातील अपरिचित शब्द समजून घ्यायचे बाबाकडून आईकडनं आमच्याकडनं. शोध घेऊया. पावसाशी संबंधित काय करायचे काही गोष्टीचा आपल्याला शोध घ्यायचा. कोणत्या बघा इकडं. पावसाशी संबंधित गाणे शोधा आणि तालासुरात म्हणा. पावसाशी संबंधित कोणकोणते गाणे आहेत रे. एग एग सरी हे रे रे पावसात. अजून अजून दुसरं कोणते गाणे आहेत पावसांचे. श्रावण महिन्यात टप टप पडती अंगावर. नाही कोणतं अजून. पडघम वरती टिपरी पडली तडम तडम तडम. ते पण पावसाचीच आहे ना. अजून पावसाची गाणे. रिमझिम रिमझिम गाती बुंदे. अजून बारीक बडबड गीते बालगीते पण शोधा पावसावरले. आता इथे बघा वाचा समजून घ्या. हे बघा आपल्या भारतातली काय तर हे मराठी भाषेतली भारत वर्षाची 6 ऋतू आहेत. का आहेत 6 ऋतू आहेत. बघा 6 ऋतू माहिती तुम्हाला कोणकोणते. वसंत ग्रीष्म वर्षा शरद हेमंत शिशिर. हे 6 ऋतू ध्यानात ठेवायचे. वसंत ऋतूमध्ये काय चैत्र महिना असतो. चैत्र वैशाख या 2 महिन्यामध्ये वसंत असतो. हवामान कसं असतं आल्हादायक. हे सगळं तुम्ही वाचायचं आणि उद्या लिहून आणायचे हे सगळे आणि वहीवर लिहा. हे 6 ऋतू समजलं का. हा आता श्रावण महिन्यात ही कवितेतला आपला स्वाध्याय संपलेला आहे. लिहून काढा वहीत. बरोबर. हा चांगल्या अक्षरात लिहायचं. चला
पुढच्या तासिकेत आपण पुढचा पाठ पाहूया.